दादो कोंडदेव मरण पावले, त्यामुळे आम्ही आता निराश्रित झालो. ते वडिलांसमान होते. हे आहे खुद्द शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक कागदात नमूद झालेले वाक्य. प्रसंग आहे महाराजांनी पुरंदर किल्ला कब्जात घेण्याचा आणि ते वाक्य आहे एका बखरीमध्ये आणि पुरंदरच्याच किल्लेदाराच्या एका हकीकतीमध्ये. महाराजांच्या त्या वाक्याचा अर्थ असा होतो की दादाजी कोंडदेवांच्या मृत्यूपर्यंत महाराज दादाजींच्या आधाराने आश्रयाने होते. म्हणजेच दादाजींमुळेच महाराज स्वराज्य स्थापनेचा श्री गणेशा करू शकले होते. महाराजांच्या त्या वाक्याला दोन वेगवेगळे पुरावे असल्याने महाराजांचे ते वाक्य खरेच असणार असा अर्थ काढला गेला तर त्यात आश्चर्य नाही. पण ते वाक्य खरे की खोटे हे सांगणाऱ्या इतर पुराव्यांकडे साफ दुर्लक्ष करणे हे मात्र नक्कीच आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. आणि विशेष म्हणजे या इतर पुराव्यांमध्ये तर खुद्द शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांची पत्रे आहेत. तसेच सरनाईकांच्याच आणखी दोन हकीकती आहेत. अशा अनेक महत्वाच्या ऐतिहासिक कागदपत्रांमधून महाराजांचे ते वाक्य खरे की खोटे, अस्सल की बनावट याचा पूर्णपणे निकाल लागतो आणि तो आपण पाहणार आहोत, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. नमस्कार इतिहास मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज दादाजी कोंडदेवांच्याच आश्रयाने होते आणि म्हणून दादाजींच्या मृत्यूमुळे महाराज निराश्रित झाले असे स्वतः महाराजांनीच एका पत्रात लिहिले होते असे सांगणारी ती हकीकत पाहण्याआधी एक महत्वाची बाब सांगतो. दादाजी कोंडदेवांचे महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत नक्की योगदान काय? ते फक्त पगारी नोकर की कर्तबगार कारभारी की थेट महाराजांचे गुरुच? या महत्वाच्या आणि मुख्य विषयावर एक सविस्तर व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर येईलच. त्याच विषयाशी संबंधित असलेला हा आजच्या भागाचा मुद्दा मात्र स्वतंत्रपणेच सांगणे भाग आहे. कारण एकतर त्याच वाक्याच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांचे लिखित उद्गार हेच त्रिवार सत्य असा दावा केला जातो आणि दुसरे म्हणजे हा विषय थोडासा गुंतागुंतीचा असल्याने आधीच स्वतंत्रपणे मांडला तर नंतर तो पुन्हा मुख्य व्हिडिओमध्ये उलगडून सांगण्याची गरज पडणार नाही. हा विषय इथेच संपून जाईल. आता या विषयासाठी आवश्यक असलेली ऐतिहासिक घटनांची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. 1648 साली विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले आणि शिवरायांचा नायनाट करण्यासाठी फत्ते खान या सरदाराला मोठ्या फौजेनिशी रवाना केले. या फत्तेखानाविरुद्ध लढण्यासाठी महाराजांनी पुरंदरगड निवडला आणि पुरंदरगडाच्या आधाराने फत्तेखानाच्या आदिलशाही सैन्याचा सडकून पराभव केला. त्यावेळी पुरंदरगडाचे सर्वाधिकारी होते सरनाईक घराणे. पुरंदरगड म्हणजे या पराक्रमी ब्राह्मण घराण्याचे जणू वतनच होते. गड पूर्णपणे त्यांच्या ताब्यात होता आणि महाराजांनी 1648 साली पुरंदरची लढाई जिंकली. त्यावेळी महादजी निळकंठराव सरनाईक यांच्याकडे पुरंदरगड होता. महादजींच्या वडिलांचे निळकंठराव हे नाव त्यांचे वारस पदवीप्रमाणे आपल्या नावापुढे आणि आडनावाच्या बरोबरीने लावत असत. सल्तनत आदिलशहाची पुरंदरगड महादजी सरनाईकांच्या ताब्यात आणि खालचा भाग म्हणजे पुणे सुपे परगण्याची जहागीर शहाजीराजांची अशी परिस्थिती त्यावेळी होती. किल्ल्यावरील निळकंठराव खालच्या भागात असलेल्या शहाजीराजांना मदत करीत आणि आदिलशहाच्या आज्ञेने शहाजीराजे पुरंदरगडाला म्हणजे निळकंठरावांना मदत करीत असत. महादजी निळकंठरावांना निळोजी, शंकराजी, पिलाजी उर्फ त्र्यंबकजी आणि विसाजी असे 4 पुत्र होते. 1648 साली आदिलशाही सैन्याशी झुंज देण्यासाठी महाराजांनी पुरंदरगड निवडला होता. पण तो महाराजांनी ताब्यात कसा घेतला याबाबत वेगवेगळे पुरावे काय सांगतात ते आपण पाहू आणि त्यातूनच दादाजी कोंडदेवांच्या मृत्यूमुळे आम्ही निराश्रित झालो हे महाराजांचे वाक्य खरे की बनावट हे उघड होणार आहे. आधी आपण महाराजांचे ते वाक्य असलेली हकीकत पाहूया. या हकीकतीवर वरती 29 ऑगस्ट 1674 अशी तारीख छापलेली आहे. सुरुवातीलाच शिवाजी राजे यांनी पत्र निळो महादजी निळकंठराव यांना पाठविले जे असे वाक्य आहे आणि हकीकतीच्या अखेरीस मिती शके 1596
आनंद नाम संवत्सरे कार्तिक शुद्ध 10 हस्त अक्षर हरी नारायण सरनाईक निळकंठराव इनामदार मौजे चांबळी असा मजकूर आहे. हे हरिनारायण पुरंदरच्या सरनाईक घराण्यातीलच एक वंशज होते. या हकीकतीमधील शेवटी दिलेली मिती लिहून खोडलेली आहे अशी टीप या पत्राच्या संपादकांनी ते पत्र पुस्तकात छापताना खाली दिलेली आहे. आता आपण यातील महत्त्वाचा मजकूर पाहूयात. शिवाजीराजे यांनी पत्र निलो महादाजी निलखंठराव नाईकवाडी किल्ले पुरंदर निजामशाही किल्ला बळकावून भोवता मुलूक मारून खंडणी घेऊन होते. इनामगाव किल्ल्याखाली होता. हक्क दस्तुरी होती. शहाजीराजे यांचा घरोबा फार होता. त्याचवरून पत्र पाठविले जे म्हणजे शिवरायांनी पत्र पाठविले की दादो कोंडदेव आमाजवळ वडिली ठेवून दिले होते. म्हणजे शहाजीराजांनी ठेवले होते. ते मृत्यू पावले. आता आम्ही निराश्रित झालो. तुमचे व आमचे वडिलांचा म्हणजे निळोपंतांचे वडील महादाजी आणि शहाजीराजे यांचा बहुत घरोबा स्नेह यास्तव किल्ल्या आश्राने खाली माचीजवळ येऊन राहू. तुम्ही सांगाल तशी वर्तणूक करीत जाऊ. ते समयी त्यांनी म्हणजे निळो महादाजी यांनी उत्तर लिहून पाठविले की उत्तम आहे. घर आम्ही किल्ला तुमचा आहे. दुसरा विचार नाही. आपण यावे. थोडक्यात दादाजी कोंडदेव मरण पावल्यामुळे आता आम्ही निराश्रित झालो आहोत म्हणून तुमच्या किल्ल्याच्या आश्रयाने खाली माचीजवळ येऊन राहतो असे महाराजांनी पत्र पाठवून कळविले. तेव्हा निळोजींनी संमती दिली. अशी या हकीकतीची सुरुवात आहे. यानंतर या हकीकतीत जो मजकूर आहे तो संपूर्णपणे न सांगता मी त्यातील महत्त्वाची वाक्य फक्त सांगतो. यासाठी त्या हकीकतीचे 4 भाग करून स्क्रीनवर दाखवतो. तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊन तो पूर्ण मजकूर वाचू शकाल. आता तुम्ही पाहताय तो आहे हकीकतीचा सुरुवातीचा भाग. यानंतर ही हकीकत आपल्याला सांगते. निळोजींनी यावे असे कळविताच महाराज 25,000 सैन्यासह गडाखाली आले. निळोजींचे भाऊ शंकराजींनी निळोजी आमचा वाटा आम्हाला देत नाहीत, तो मिळवून द्या असे महाराजांना सांगितले. महाराजांनी ते मान्य केले. तितक्यात दिवाळी सण आला तेव्हा शंकराजींच्या आग्रहामुळे निळोजींनी महाराजांना गडावर सणासाठी बोलावले. महाराज जिजाऊंना आणि त्यांच्या सर्व 25,000 सैनिकांना घेऊन गडावर आले. शंकराजी आणि पिलाजींनी संधी साधून निळोजींना कैद केले. त्यानंतर ते दोघे बंधू महाराजांकडे आले तेव्हा महाराजांनी किल्ल्याचा बंदोबस्त आम्हालाच करावा लागतो असे बोलून शंकराजी आणि पिलाजींना सुद्धा कैद केले. गड ताब्यात घेतला आणि त्यानंतर त्या तिन्ही सरनाईक बंधूंना मुक्त करून गाव इनाम देऊन त्यांचे समाधान केले. वस्त्रे देऊन ठेविले. पुरंदराखाली अद्यापी नाईकवाडी आहेत. हस्त अक्षर हरिनारायण सरनाईक निळकंठराव इनामदार मौजे चांबली. महाराजांनी पुरंदरगड कसा ताब्यात घेतला ते ही हकीकत आपल्याला असे सांगते. अगदी असाच मजकूर 91 कलमी बखरीत आहे. यात शिवाजीराजे यांनी निळोजी निळकंठराव यांना पत्र लिहिले जे दादाजी पंत वडिला समान होते, त्यास मृत्यू झाला, आपणास आसिरा नाही, गडाचे माचीस गडाखाली येऊन म्हणजे आम्ही गडाखाली माचीवर येतो. यावर त्यांनी म्हणजे निळोजींनी उत्तर दिले की दुसरा विचार नाही, तुम्ही अगत्य आले पाहिजे. आता यात तर महाराजांनी दादाजी कोंडदेव हे वडिलांसमान होते असे पत्रात लिहिल्याचा मजकूर आहे. 91 कलमी बखर आणि आपण आधी पाहिलेली सरनाईकांची हकीकत अशा 2 वेगवेगळ्या कागदपत्रांमधून एकसारखाच मजकूर आल्याने यावर शंका घेता येईलच कशी. ते खरेच असले पाहिजे अशी खात्री वाटू शकते. आता इतर समकालीन अस्सल पुरावे याबाबत जे वास्तव समोर आणतात ते काय आहे ते आपण पाहूयात. निळोजी, शंकराजी आणि पिलाजी या बंधूंचे वडील महादजी हे शहाजीराजांचे स्नेही होते. तसेच शहाजीराजे हे पुणे सुपे भागाचे जहागीरदार असल्याने त्यांचा अधिकार महादजींपेक्षा मोठा होता. याचे 2-3 पुरावे म्हणजे सुपे खुर्द या गावाचा मोकासा निळकंठरावांना शहाजीराजे आणि शिवरायांनी दिला होता. शहाजीराजांनी महादजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुत्रांना वस्त्रे पाठवली होती
अशी वस्त्रे वरिष्ठांकडून कनिष्ठांना पाठवली जात असत. त्याचप्रमाणे शिवरायांनी महादजींच्या पुत्रांना जसे आम्ही तुमच्या वडिलांचे चालवीत होतो तसेच तुमचे चालवू असे सुद्धा पत्रात लिहिले होते. ही पत्रे आपण पुढे पाहणारच आहोत. याच अधिकारात महाराजांनी 1648 साली आदिलशाही सैन्याविरुद्ध लढण्यासाठी पुरंदरगड कसा ताब्यात घेतला याचा पुरावा शिरवळच्या देशमुखांच्या 1649 सालच्या एका पत्रात आहे. तो असा: शहाजीराजे धरिले त्यांचा लेख शिवाजी पुरंदरी बैसोन दिवान नामजादीशी म्हणजे आदिलशाही अधिकाऱ्यांशी झगडो लागले. सर सुभेदार फत्याखानाने शिरवळला फाजिलशहा व आशाबशाह पाठविले. त्यांनी कोट परगणे मजकूर म्हणजे शिरवळचा कोट बलाविला म्हणजे बळकाविला. त्यावरी पुरंदरीहून शिवाजीराजे धाविनले. झगडा झाला. 1649 सालचा हा पुरावा शिवरायांनी पुरंदरवर मुक्काम ठोकून फत्तेखानाशी झगडा दिला हे सांगतो. आणि महादजी निळकंठरावांशी काही करार समझोता वगैरे करूनच महाराजांनी पुरंदरगडाचा वापर केला होता. 1649 सालच्या या पत्रात दादाजी कोंडदेव हे नावच नाही. म्हणजे या पत्रानुसार महाराजांनी पुरंदर घेण्यात दादाजींच्या मृत्यूचा काहीच संबंध नाही. त्याबद्दल एक शब्दानेही उल्लेख नाही. असे का याचे उत्तर फार वेगळे आहे. महाराजांनी पुरंदर किल्ला एकदा नव्हे दोनदा ताब्यात घेतला होता. 1648 साली फत्तेखानाविरुद्ध लढण्यासाठी तात्पुरता महादजींच्या संमतीने आणि दुसऱ्यांदा कायमचा महादजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुत्रांकडून. आता हे दुसऱ्यांदा पुरंदर कायमचा घेतल्याचे साल कोणते तर 14 मे 1657 रोजी शिवपुत्र शंभूराजांचा जन्म पुरंदरगडावर झाला होता. 1657 सालच्याच मे महिन्यात महाराजांचे सेनानी नेताजी पालकर पुरंदरगडाचे हवालदार म्हणजे किल्लेदार होते. महाराजांनी 1657 साली मोगलांच्या मुलखातील जुन्नर अहमदनगर ही शहरे लुटली आणि त्याच वर्षी पुरंदरगड ताब्यात घेतला होता. थोडक्यात 1657 सालच्या सुरुवातीलाच पुरंदरगड महाराजांनी स्वराज्यात दाखल करून घेतला होता. आता महादजींच्या मृत्यूनंतर महाराजांनी पुरंदर का आणि कसा ताब्यात घेतला ते गणेश शंकर निळकंठराव यांनी 1736 साली एका तक्रिरीमध्ये सांगितलेले आहे. हे गणेश शंकर म्हणजे शंकराजींचे पुत्र होते, म्हणजेच ते महादजींचे नातू होते. ते त्यांच्या त्या तक्रिरीत लिहितात: महादजी निळकंठराऊ आपले आजे महादजी निळकंठराऊ मृत्यू पावले. पुत्र 4 भांडू लागले. म्हणजे महादजींचे 4 पुत्र आपापसात भांडू लागले. त्यामुळे शिवाजीराजे यांच्या हातास गड आला. आम्ही गड शिवाजीराजे यास दिला. आमचे चुलते वडील निळोपंत म्हणजे वडिलांचे थोरले भाऊ निळोपंत यास सरनाईकी करार करून गडावर ठेविले. नेतोजी पालकर यास सरनौबती सांगून राजे खाली उतरून पुण्यास आले. या पत्रात सुद्धा दादाजी कोंडदेव हे नावच नाही. तसेच पुरंदर कब्जात घेतल्यावर महाराजांनी केलेल्या कुठल्याही लढाईचा सुद्धा उल्लेख यात नाही. असे का याचे उत्तर महादजी सरनाईक कधी मरण पावले आणि त्यानंतर पुढे काय काय घडामोडी झाल्या याच्या उत्तरात आहे. ही उत्तरे खुद्द शहाजीराजे आणि शिवराय यांनी लिहिलेल्या पत्रात आहेत. आणि आता आपण ती पत्रे काय सांगतात हे पाहूयात. यातील पहिले पत्र शहाजीराजांचे आहे. ते शहाजीराजांनी महादजींच्या 4 पुत्रांना 1654 सालच्या 7 मे रोजी लिहिलेले आहे. या पत्रात शहाजीराजे निळोपंत, शंकराजी, विसाजी आणि त्रिंबक यांना लिहितात: राजश्री निलखंठरायास म्हणजे महादजी यास देवाज्ञा झाली म्हणून चिरंजीवे म्हणजे शिवरायांनी लिहिले. तुम्ही विवेकी आहात. आपले समाधान असो देणे. चिरंजीवे म्हणजे शिवरायांनी तुमच्या सरंजामीच्या बाबे लिहिले होते, तरी तुमच्यासाठी वस्त्रे पाठविली आहेत, ती घेणे. राजश्री राऊ गोसावी म्हणजे महादजी सरनाईक जैसे काही समाधाने व स्नेहे करून चालत होते, तेच रीतीने तुम्ही वर्तने. तेने करून तुमचे उत्तरोत्तर ऊर्जित आहे. कोणेविषयी चिंता न करणे. तुम्ही सुज्ञ आहात.
कोणेविषयी तुमच्यापासून अंतर पडणार नाही. तुम्ही आपले समाधान असो दीजे. हे पत्र आपल्याला सांगते 7 मे 1654 पूर्वी काही दिवस आधी महादजी सरनाईक मरण पावले. शिवरायांनी शहाजीराजांना ते कळवून महादजींच्या मुलांच्या सरंजामाबाबत म्हणजे महादजींच्या नंतर पुरंदर किल्ल्याचा अधिकार आणि महादजींचा इतर सरंजाम पुढे या मुलांना चालविण्याबाबत शहाजीराजांना लिहिले होते. यातून उघड होणाऱ्या 2 बाबी म्हणजे महादजींचे अधिकार त्यांच्या मुलांकडे चालविण्याची जबाबदारी शहाजीराजांनी घेतली होती आणि ही मुले महादजींप्रमाणेच स्नेहाने आणि सुज्ञपणे वागली तर त्यांचा उत्कर्ष होईल असे शहाजीराजांनी कळविले होते. 1648 साली पुरंदर गड फत्तेखानाविरुद्ध लढण्यासाठी महाराजांना उपलब्ध झाला. याचे कारण महादजींच्या स्नेहात आणि शहाजीराजांच्या अधिकारात दडलेले होते हे इथे दिसते. आता याच बाबतीतले शिवरायांचे पत्र काय म्हणते ते पाहूयात. शहाजीराजांच्या पत्रानंतर 3 महिन्यांनी 9 ऑगस्ट 1654 रोजी शिवरायांनी महादजींचे पुत्र निळकंठराव म्हणजे निळोजींना लिहिलेले हे पत्र आहे. या पत्रात शिवराय म्हणतात, जैसे महादजी आमच्याशी वर्तत होते तैसेच तुम्हीही आम्हासी वर्तत जाणे व आम्ही जसे महादजींचे चालवित होतो तैसेच तुमचेही चालू. याविषयी आम्हास श्रीची तसेच शहाजीराजांच्या आणि मातुश्री जिजाऊंच्या पायाची आण असे. आणि पुढे शिवराय अगदी रोखठोकपणे सांगतात, जोपर्यंत तुम्ही आम्हासी इमानाने वर्ताल तोपर्यंत आम्हीही तुम्हासी इमानाने वर्तू. तुम्हापासून इमानात अंतर पडिलिया आमचाही इमान नाही. महाराजांनी या पत्रात निळोजींना खात्री दिली आहे की तुमच्या वडिलांप्रमाणेच म्हणजे महादजींप्रमाणेच तुम्ही आमच्याशी वागावे, म्हणजे जसे आम्ही महादजींचे चालवित होतो तसेच तुमचे चालू. पण जर तुमच्याकडून इमानास अंतर पडले तर मग आम्हीही इमान म्हणजे शब्द किंवा करार पाळणार नाही. महादजींच्या 1654 साली झालेल्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र पुरंदरगडाचे अधिकारी झाले. यानंतर काय झाले ते आपण पाहिलेल्या अगदी पहिल्या हकीकतीत या पुत्रांमध्ये किल्ल्याच्या हक्कावरून वितुष्ट आले आणि एकाने शिवरायांची मदत घेतली, पण अखेरीस शिवरायांनी सर्वांनाच कैद करून पुरंदरगड ताब्यात घेतला असे वर्णन आहे. नेमक्या याच बाबतीत महादजींचे नातू म्हणजे शंकराजींचे पुत्र गणेश शंकराजी निळकंठराव यांनी 1736 साली एक तक्रीर लिहिलेली आहे. ही सुद्धा आपण पाहिलेली आहे आणि त्यांच्या त्या तक्रीरीत महादजी मृत्यू पावल्यावर त्यांचे 4 पुत्र भांडू लागले, त्यामुळे शिवाजी राजांच्या हाती गड आला असे सांगितलेले आहे. अशीच आणखीन एक तक्रीर दादो गंगाधर, बापू सखाजी आणि शंकराजी गणेश या महादजींच्या पणतू आणि खापर पंतूंनी इसवी सन 1770 साली लिहून दिलेली आहे. त्यातील मजकूर असा आहे, महादजी पंत वारल्यावर शंकराजी गडाचा कारभार करू लागले, त्यामुळे थोरले असलेल्या निळोजींनी त्यांना कैद केले आणि शिवरायांना पत्र पाठवून कळविले की तुम्ही किल्ल्यास येणे, तुम्हास किल्ला देतो. त्याप्रमाणे महाराज आले आणि त्यांनी येताच निळोजींना कैद करून पुरंदरगड ताब्यात घेतला. नंतर त्या बंधूंना कैदेतून सोडून त्यांची सर्व व्यवस्था लावून दिली, पण गड मात्र स्वतःकडेच ठेवला. या पत्रात दादाजी कोंडदेव हे नावच नाही, म्हणजे महाराजांनी पुरंदर घेण्यात दादाजींच्या मृत्यूचा काहीच संबंध नाही. याला दुजोरा देणारा आणखी एक पुरावा म्हणजे सुमारे 1740 सालची किल्ले पुरंदरच्या घेऱ्याची हकीकत. यामध्ये सांगितले आहे की महादजी निळकंठराव मेले, शिवजी राजे बळावले, त्यांनी किल्ला घेतला, निळकंठरायाची मुले माणसे उतरून पुनियास नेले. यामध्ये सुद्धा दादाजी कोंडदेव हे नावच नाही. आपण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व पुराव्यातून महादजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र कारभार करीत असताना शिवरायांनी पुरंदरगड ताब्यात घेतला असेच वर्णन आहे. महादजी 1654 साली निधन पावले. त्यानंतर 3 वर्षांनी त्यांच्या पुत्रांमध्ये भांडणे वाद होऊ लागताच 1657 साली महाराजांनी पुरंदरगड आपल्या ताब्यात घेतला. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे दादाजी कोंडदेव हे तर 1647 सालीच मरण पावले होते
आणि त्यानंतर 10 वर्षांनी महाराजांनी पुरंदरगड कायमचा ताब्यात घेतला होता. याचा अर्थ तर स्पष्ट आहे. पहिल्या हकीकतीत आलेले दादो कोंडदेवांच्या मृत्यूने आम्ही निराश्रित झालो हे महाराजांच्या पत्रात होते म्हणून दिलेले वाक्य साफ चुकीचे आहे. दादाजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर तब्बल 10 वर्षांनी महाराज आम्ही निराश्रित झालो असे म्हणतात. हा प्रकारच बनावट आहे. 1657 साली महाराजांच्या ताब्यात मावळ प्रांत आणि जवळी प्रांत सुद्धा त्यातील अनेक बळकट किल्ल्यांसह होता. शहाजीराजांच्या पुणे, सुपे, इंदापूर, चाकण भागातील जहागिरीवर त्यांचे वारस आणि प्रतिनिधी म्हणून महाराजांचा अधिकार होता. कर्नाटकात एखाद्या राजाप्रमाणे राहणाऱ्या शहाजीराजांचा भक्कम आधार महाराजांना होता. मग महाराज निराश्रित कसे झाले आणि महाराजांना अगदी चांगले ओळखणाऱ्या सरनाईक बंधूंनी तरी महाराज निराश्रित झाले यावर विश्वास कसा ठेवला? हे शक्य नाही. दादाजी कोंडदेव मरण पावले त्यावेळी महादाजी सरनाईक गडाचे मुख्य होते आणि महादाजींचे पुत्र निळोजी हे महादाजींच्या मृत्यूनंतर म्हणजे 1654 नंतर गडाचे प्रमुख झाले होते. महाराजांनी तसे पत्र निळोजींना लिहिले. त्यात दादाजींच्या मृत्यूने आम्ही निराश्रित झालो असे म्हटले. असे जेव्हा ती हकीकत सांगते तिथेच महाराजांच्या तोंडी घातलेले ते वाक्य पूर्णपणे काल्पनिक आणि बनावट ठरते. आता जी हकीकत महाराजांनी तसे पत्र लिहिले होते असे म्हणते ती हकीकत केव्हा लिहिली गेली ते उलगडून पाहिले की त्या हकीकतीतील महाराजांच्या दादाजी कोंडदेवाबद्दलच्या वाक्याचा खरे खोटेपणा लक्षात येतो. ती हकीकत ज्यांनी लिहिली त्यांचे नाव आहे हरिनारायण सरनाईक. हे हरिनारायण महादाजींच्या खापरपंतूचे पंतू होते. सरनाईकांची ही वंशावळ आपण सरनाईक घराण्यातीलच सध्याचे एक वंशज श्री शुभम जयंत सरनाईक यांच्या सौजन्याने पाहत आहोत. 1857 साली हे हरिनारायण 40 वर्षाचे होते. म्हणजे महाराजांनी दुसऱ्या वेळी 1657 साली पुरंदरगड महादाजींच्या पुत्रांकडून ताब्यात घेतला. त्यानंतर जवळपास 250 वर्षांनी हरिनारायणांनी ती हकीकत फक्त स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहे. ती त्यांनी त्यांची म्हणून लिहिलेली हकीकत आहे की इतर दुसऱ्याच कुणी लिहिलेली हकीकत आहे याचा कसलाच थांगपत्ता त्या हकीकतीत नाही. त्या हकीकतीचा उद्देश सरनाईक बंधूंच्या भांडणामुळे पुरंदरगड महाराजांनी कसा ताब्यात घेतला हे सांगणे हा आहे. पण त्याआधी महाराजांनी गडावर प्रवेश कसा मिळवला याची पूर्ण काल्पनिक कथा त्या हकीकती आधी जोडलेली आहे. त्यामध्ये काहीतरी निमित्त हवे म्हणून दादाजी कोंडदेवांचा मृत्यू आणि त्यामुळे महाराजांनी आम्ही निराश्रित झालो असे म्हणणे हा तद्दन खोटा प्रकार घातलेला आहे. आणि यासाठी 1647 सालीच मरण पावलेल्या दादाजी कोंडदेवांना 1657 साली म्हणजे 10 वर्षानंतर पुन्हा एकदा मरायला लावलेले आहे. त्याचप्रमाणे 25,000 सैन्यासह जिजाऊंना घेऊन महाराज किल्ल्यावर गेले. हा प्रकार सुद्धा खोटा आणि अर्थातच दिवाळ सणाची कथा पण खोटीच ठरते. या हकीकतीच्या शेवटी लिहून खोडलेली 1674 सालची मिती हा पण त्यातलाच एक प्रकार आहे. कारण या हरिनारायणांच्या आधीचे महादाजींचे वारस म्हणजे महादाजींचे नातू गणेश शंकर आणि गणेश शंकर यांच्या नंतरचे वंशज महादाजींचे खापरपंतू तसेच 1740 सालचा पुरंदर किल्ल्याच्या घेऱ्याच्या हकीकतीचा एक पुरावा जी हकीकत सांगतात ती अर्थातच जास्त विश्वसनीय आहे. आणि या तिन्ही पुराव्यात दादाजी कोंडदेवांचे नावच नाही, अर्थात महाराजांचे ते वाक्य पण नाही. कारण त्या वंशजांना 1647 साली झालेल्या दादाजी कोंडदेवांच्या मृत्यूचा 1657 साली महाराजांनी पुरंदर घेण्याशी काही मात्र संबंध नाही हे माहिती होते. त्यामुळेच हरिनारायणांच्या हकीकतीतील महाराजांचे म्हणून दिलेले दादो कोंडदेवांच्या मृत्यूने आम्ही निराश्रित झालो हे वाक्य काल्पनिक, खोटे, चुकीचे, बिनपुराव्याचे म्हणजे अर्थातच शून्य किमतीचे आहे. राहिला विषय महाराजांच्या दादाजी पंत वडिलांसमान होते या 91 कलमी बखरीतील वाक्याचा. इथे पुन्हा तोच प्रकार आहे. 91 कलमी बखरीमध्ये हा प्रसंग औरंगजेब तख्तावर बसल्यानंतर म्हणजे 1658 नंतर घडला असा घटनाक्रम दिलेला आहे. यावेळी तर दादाजी कोंडदेव मरून 11 वर्षे झाली होती.
या 91 कलमी बकरीपेक्षा खूप जास्त महत्वाची आणि विश्वसनीय अशी महाराजांच्या पदरच्या एका अधिकाऱ्यांनी कृष्णाजी अनंत सभासदांनी लिहिलेली सभासद बखर त्या प्रकाराबाबत आपल्याला सांगते. पुरंदरगड इदलशाही येथे निळकंठराव मनोन ब्राह्मण गडास खावंद म्हणजे सर्वाधिकारी होते. ते मेले. त्यांचे पुत्र दोघे ते एकात एक म्हणजे आपापसात भांडू लागले. त्यांची समजावीस करावयास म्हणून राजे पुरंदरास गेले आणि ते दोघे भाऊ कैद करून तोही गड आपणच घेतला, आपले ठाणे बसविले. या हकीकतीत सुद्धा दादाजी कोंडदेव हे नाव नाही. 91 कलमी बखर ही महत्वाची असली, ती महाराजांचे एक मंत्री दत्ताजी त्रिमल यांनी लिहिलेली असली तरी तिच्यामध्ये काही कलमातील माहिती नंतर घुसडलेली आणि इतर ऐतिहासिक अस्सल पुराव्यांच्या कसोटीवर पूर्ण खोटी सिद्ध होणारी अशी आहे. तोच प्रकार दादाजी पंत वडिलांसमान होते या वाक्याबाबत आहे. कारण यात दादाजी कोंडदेवांच्या मृत्यूचा काळ आणि महाराजांनी दुसऱ्यांदा पुरंदर गड घेण्याचा काळ यातील फार मोठ्या तफावतीला थेट कोलदांडा लावलेला आहे. 91 कलमी बकरीतील ते वाक्य पूर्ण चुकीचे आणि खोटेच आहे. याप्रमाणेच हरिनारायणांच्या त्या घटनेबाबत त्यानंतर सुमारे 200 वर्षांनी लिहिलेल्या हकीकतीपेक्षा महादजींच्याच हरिनारायणांच्या खूप आधी होऊन गेलेल्या वंशजांनी हरिनारायणांच्या हकीकतीच्या 80 आणि 115 वर्षे आधीच लिहिलेल्या तक्रिरी जास्त महत्वाच्या, विश्वसनीय आणि पुरावा म्हणून खूप वरच्या दर्जाच्या आहेत. आणि यात दादाजी कोंडदेव हे नावच नसल्याने दादो कोंडदेवांच्या मृत्यूने आम्ही निराश्रित झालो हे महाराजांच्या पत्रात होते म्हणून दिलेले खोटे वाक्य कचऱ्यात टाकून द्यावे लागते. आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराजांनी सरनाईक बंधूंमध्ये भांडणे चालू असताना पुरंदरगड ताब्यात घेणे आपल्याला खटकू शकते. पण सरनाईक बंधूंच्या आपापसातील वादामुळे पुरंदरगडच धोक्यात येण्याची शक्यता होती. विजापूरचा आदिलशहा अचानक हस्तक्षेप करून पुरंदर स्वतःच्या ताब्यात घेऊन वेगळा स्वतःच्या खास मर्जीतला किल्लेदारच गडावर नेमण्याचा धोका महाराजांना स्पष्ट दिसत होता. ज्यांना सुज्ञपणे वागाल, इमानाने राहाल तरच आम्ही तुमचे चालवू असा स्पष्ट इशारा शहाजीराजांनी आणि महाराजांनी सुद्धा दिला होता. त्या सरनाईक बंधूंच्या मध्येच आपापसात संघर्ष सुरू होताच शिवस्वराज्याच्या अगदी सीमेवरचा बलाढ्य आणि महत्वाचा पुरंदरगड स्वतःच्या ताब्यात घेण्याचा महाराजांचा निर्णय अगदी योग्यच होता. महादाजींच्या पुत्रांनी सुद्धा ते कसे स्वीकारले हे आपल्याला पुढील इतिहास सांगतो. महादाजींचे पुत्र पिलाजी पुढे महाराजांच्या स्वराज्यात सुभेदार पदापर्यंत पोहोचले. त्यांचे बंधू विसाजी महाराजांचे वकील झाले आणि पुढे ते सेनापती संताजी घोरपडे यांच्या पदरी रुजू झाले. थोरले बंधू निळोपंत शहाजीराजांच्या पदरी दाखल झाले. या बंधूंच्या पुढच्या वंशजांपैकी एक जण औरंगजेबाच्या मोगली सैन्याविरुद्ध लढले. एक वीर शिवरायांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांच्या सोबत असताना लढाईत वीरगती पावले, तर आणखी एक सरनाईक वीर वसईच्या लढाईत धारातीर्थी पडले. महाराजांचा निर्णय योग्यच होता आणि सरनाईक बंधूंनी तो नुसता स्वीकारला नव्हता तर शिवस्वराज्यात दाखल होऊन मोठ्या कामगिऱ्या सुद्धा केल्या होत्या. महाराज चुकतच नव्हते हे सत्य अधोरेखित करणारे हे आपल्या इतिहासातील आणखी एक उदाहरण आहे. आणि तद्दन असत्याचे उदाहरण म्हणजे दादाजी कोंडदेवांना फार मोठे ठरविण्यासाठी एका काल्पनिक वाक्याच्या आधारावर केला जाणारा बिंडोक प्रचाराचा अटापिटा. पण महाराजांच्या बाबतीत खोटेपणा केला तर तशा प्रचाराला पुराव्याच्या दोरखंडाने फासावर लटकवायला आपले हे चॅनेल सज्ज आहेच. मग तसला इतिहासद्रोही उपद्व्याप करणारे या बाजूचे असोत नाही तर त्या बाजूचे असोत. तर मित्रांनो, दादाजी कोंडदेवांच्या मृत्यूने आम्ही आता निराश्रित झालो, ते आम्हाला वडिलांसमान होते या महाराजांचे म्हणून सांगितल्या जाणाऱ्या तद्दन खोट्या आणि काल्पनिक वाक्याचा पर्दाफाश करून ऐतिहासिक पुरावा म्हणून त्याची शून्य किमतीची लायकी स्पष्टपणे दाखवून देणारा हा सर्व इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. महाराजांच्या बद्दल तसले खोटे नाटे पसरविणाऱ्यांची तोंडे बंद करण्यासाठी या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना, परिचितांना आणि सर्व ग्रुपवर न चुकता शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.